नमस्कार मित्रांनो, आज आपण कुट्टी मशीनद्वारे हे जे गवत आम्ही जमा केलं आहे ते आपण कुट्टी मशीनमधनं काढणार आहे. हे मी दाखवतो तुम्हाला काय होतं. हे गवत ज्यावेळेस आपण बकऱ्यांना किंवा शेळ्यांना आपण डायरेक्ट टाकतो त्यावेळेस खूप जास्त त्याच्यामध्ये वेस्ट तयार होतं आणि ते पूर्ण प्रकारे खाल्ल्या जात नाही. त्यामुळे आपण ते सर्व मिक्स करून एका कुट्टी मशीनमधनं काढत आहोत. हे कुट्टी मशीन 3 HP मोटर याला बसवली आपण, पण लाईटचं थोडंसं इश्यू असल्यामुळं आपण त्याला कमी त्याच्यामध्ये जास्त लोड आपण नाही देते त्याच्यावरती. बघू शकता सगळं बकऱ्या याला पूर्णपणे म्हणजे कुठलंही वेस्टेज याच्यामध्ये पडत नाही, त्यासाठी आपण हे प्लॅनिंग करतो आहे. यूट्यूबवर टाकलं अशा प्रकारे आपण म्हणजे गवताची कुट्टी काढली. याच्यामध्ये आपण दशरथ घास, नेपियर आणि जे आपलं शेतातली जे गवत आहे ज्याच्यामध्ये हरळ वगैरे आपण म्हणतो तर ते आपण मिक्स केलं आहे. अशा प्रकारे संपूर्ण गवत हे संपवून टाकतील. याच्यामध्ये कुठलंही वेस्टेज जात नाही आणि आपण बकऱ्यांना थोडं वेगवेगळं ठेवल्यामुळं काय होतं आहे की त्यांच्यामध्ये भांडणं न करता त्या व्यवस्थित प्रकारे खाता यायला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असला तर लाईक करायला विसरू नका आणि जर आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. मी येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला नवीन प्रकारच्या कशा प्रकारे आपण यामध्ये चारा नियोजन करू शकतो किंवा कशा प्रकारे आपण बकऱ्यांचं नियोजन करून एक चांगल्या प्रकारचा व्यवसाय सुरू करू शकतो याबद्दल आपल्याला माहिती देणार आहे. आणि हा जो फार्म मी चालू केलेला जवळपास 25 शेळ्या आपण याच्यामध्ये ठेवल्या आहे आणि एक 4 ते 5 बोकड आपण आणले, ज्याला आपण थोडंसं व्यवस्थित खाद्य वगैरे देऊन आपण ईदसाठी सुद्धा बनवणार आहे. तर ईदसाठी सुद्धा बोकड कशा प्रकारे बनवलं जाऊ शकता याच्यावर सुद्धा मी तुम्हाला नॉलेज येणाऱ्या काही दिवसांमध्ये देईल. तर व्हिडिओ लाईक करा. अशा प्रकारे छान नियोजन आणि कुट्टी केल्यानंतर इतकं छान प्रकारे गवत खाता की कुठलाही वेस्टेज याच्यामध्ये उरत नाही आणि प्रत्येक प्रकारचं गवत आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून जर वेगवेगळी व्हरायटी मिक्स केली तर त्यांना अजून खाण्यासाठी व्यवस्थित असतं. तर आपण बघू शकता कशा प्रकारे बकऱ्या गवत एकदम आवडीनं खात आहे. धन्यवाद मित्रांनो.